ज्यावेळेस सरांचा आढावा होता त्यावेळेस मला समजलं की सर तिथं असेल तर काहीतरी चमत्कार घडतो. म्हणून मी सुद्धा बाकीचं शेड्यूल लांब ठेवून एका सरांची भेट घेऊ, कारण सर आमचे खूप जुने मित्र आहेत आणि विंचूरला आम्ही त्यांचं काम बघितलेलं होतं. त्यातून मला असेल इतर सगळ्या माध्यमातून आणि म्हणून म्हटलं त्याला बघूया सरांच्या शाळेत नेमकं काय चमत्कार काय. की झाल्यानंतर मला त्या चमत्काराची अनुभूती आहे आणि गेट पासून बाहेर डोंगरगाव आहे, पण मध्ये काहीतरी मुंबई पुण्याची एखादी शाळा आहे काय असं मला वाटायला लागलं. काहीतरी संभ्रम झाला म्हटलं आपल्याकडून, आपण नक्की डोंगरगाव मध्ये आहोत का, हा एक प्रश्न होता. आणि सरांबद्दल थोडं बोललं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मोठा पूर जर आला तर मोठी झाडं तुटतात, पण लवाळा आणि हरळ कधीच जात नाही. कारण जो नम्र असतो, जो लवचिक असतो, तो कधीच संपत नाही. ते लवचिकता सर तुमच्यामध्ये आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने खूप नम्र आहात आणि तुम्ही या विद्यार्थ्यांचेच नाही आमचे सुद्धा मार्गदर्शक आहात. अनेक गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो. माणूस कोणत्याही मोठ्या पोझिशनला जरी गेला तर विद्यार्थी हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. एखादा माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. मीही आज तुम्ही जसं पुस्तक वाचतो तसं मीही आज पुस्तक वाचतो. मलाही असं वाटतं की ही गोष्ट मला नव्याने कळाली की मी एखादं पुस्तक आज वाचलं, त्याच्याची काही पानं काही वाक्य आणि हे तर मला आज माहित झालं. असं बऱ्याचदा घडतं. मनुष्य हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो आणि त्याला घडवणारा शिक्षक सुद्धा गरजेचा असतो. ही शाळा आणि हे शिक्षक खऱ्या अर्थाने खूप तुम्ही नशीबवान आहात. मी माझ्या मुलाला कदाचित जमलं तर उद्याच तुमच्या शाळेत घेऊन येईल. तो होरायझन अकॅडमीला आहे निपाडला. मला आवडली शाळा आणि डिजिटलायझेशन बघितलं आणि विशेषतः तुमची ती गणिताचं जे अबॅकसची पट्टी आहे ती मला आवडली. आणि गणित हा विषय तसा माझा नावडता विषय होता. या गणितामुळं भरपूर छड्या खाल्ल्या. बाकीचे सगळे विषय जमले, सुवर्ण पदक मिळालं, पण गणित विषय अजूनही मला जमलं नाही. मला कधी कधी खरंच दुःख वाटतं की म्हणजे चांगलं गणित येण्यासाठी माणसाला बऱ्याचशा गोष्टी आवश्यक असतात. गणित ह्या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नये. एक छोटीशी गणिताची कथा सांगतो. एका राजाचा दरबार होता कादरी सर, आणि राजा कसा धनवान होता, त्याच्या गप्पा चालू होत्या. तिथं एक पंडित माणूस आला, आता भिक्षुकरी माधुकरी मागणारा. राजाने काय पाहिजे तुला? काहीच नाही. तू काय करतोय? काय नाही, मी बुद्धिबळ खेळतोय म्हणे. बरं बरं, मला काय धान्य पाहिजे म्हणे. ते थोडा अहंकारी होता. तो म्हणे याला घेऊन जा, धान्य देऊन टाका, काय लागायचे. अरे नाही म्हणे, मला असं नाही पाहिजे, मला मोजून पाहिजे म्हणे. मग किती पाहिजे, किती पोते पाहिजे? आपले पोटावर भरलेले म्हणे धान्याचे. नाही मला नाही, मी माझ्या पद्धतीने पाहिजे म्हणे. देशील का म्हणे? देईल ना. मग बुद्धिबळाच्या एका घरावर एक दाणा ठेवायचा, पहिल्या घरावर. त्याच्या पुढच्या घरावर 2 दाणे ठेवायचे, त्याच्या पुढच्या घरावर 4, 4चे नंतर 8, 8चे नंतर 16, 16चे 32, 32चे 64, असे शेवटच्या घरापर्यंत देऊन टाकायचे. राजा हसायलाच लागला, घमेंडी होता तो. त्याला काय केलं, तो एक 2-3 जण याला गोडाऊन मध्ये घेऊन जा, तिथे दाणे घेऊन मोकळे करा विषय. ती 1-1.5 तासाने ते परत आले. ते राजा असं गोडाऊन खाली झालं म्हणजे कस काय, तुम्हीच करा म्हणे हिशोब कस काय. शेवटी त्या राजाने त्याच्या पाया पडला. मला गणित कळलं नाही म्हणे, माझं तू राज्य बरबाद करू नको, माझे गोडाऊनचे गोडाऊन खाली झाले म्हणे तुझ्या एका 64 घराच्या खेळावर. त्या दिवशी मला ही ज्या कथा बघितली त्यावेळेस मी बघितलं की एका गव्हाच्या दाण्याचे कित्येक पोते तयार होतात शेवटच्या घरापर्यंत जाईपर्यंत. राजाचं गोडाऊन एमटी झालं. म्हणून गणिताच्या बाबतीत अजिबात अहंकार करू नका. विद्यार्थ्यांनो, गणित हा महत्वाचा विषय आहे. बऱ्याचशा शिकण्याच्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिका, चांगला अभ्यास करा. इथं शेतीचं पण त्यांना देता येतो, खऱ्या अर्थाने गरज आहे ती. कारण भविष्यातून याच्यातूनच कोणतरी कृषी मंत्री होणार, याच्यातून शेतकरी होणार, कोणीतरी एखादा IAS ऑफिसर होणार. आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मला खरंच जाण्याची घाई आहे. परत सर एखाद्या कार्यक्रमाला बोलवा, निवांत आपण विद्यार्थ्यांशी गप्पा मारू, छानसा कार्यक्रम करू आणि परत येण्याचं आश्वासन देतो आणि थांबतो. धन्यवाद.